शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या 52 लाख शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख आता जाहीर केली आहे। पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख सांगून टाकली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर मागील 5 वर्षापासून शेती पिकासाठी कर्ज काढून बँकेमधून ठेवला असेल तर नेमकं कोणत्या तारखेला ही कर्जमाफी करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत। त्यामुळे शेती पिकासाठी तुम्ही जर कर्ज काढून त्या ठिकाणी ठेवला असेल, मग ते 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, 5 लाख असेल, किती तुमचं कर्ज काढून ठेवलं असेल तर नेमकं सरसकट कर्जमाफी मुख्यमंत्री कोणत्या तारखेला करणार आहेत याची तारीख आजच मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगून टाकले आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगून टाकलंय की शेतकऱ्यांची आम्ही चौकशी करणार आहोत, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच सरसकट कर्जमाफी आम्ही करणार आहोत असं पण सांगितलंय। यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमलेली आहे। त्या समितीमध्ये शेतकऱ्यांची चौकशी आता कृषी अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार अशी मोठी घोषणा आता मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी झाली आहे। मग आता तुमचं कर्ज बँकेतून तुम्ही किती काढलेलं आहे, 1 लाख काढले का 2 लाख काढले, त्याचं व्याज किती झालंय हे सुद्धा बघणं आता खूप महत्त्वाचं आहे। कारण जर तुमचं जास्त कर्ज असेल आणि ते जास्त कर्ज सरकारकडून माफ करायचं तुम्हाला असेल तर नेमकं काय करायचं याबद्दल सुद्धा आम्ही महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगणार आहे। जर ही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केल्या तर नक्कीच तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी तुमची 1 लाखाच्या ऐवजी 2 लाख 3 लाख त्या ठिकाणी होऊ शकते। यासाठी नेमकं मुख्यमंत्री साहेबांकडून कोणती समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे, त्या समितीद्वारे कशा पद्धतीने शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे, किती लाखापर्यंत तुमचं कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आज मुख्यमंत्री साहेबांकडून पत्रकारांना या ठिकाणी देण्यात आता आले आहे। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकासाठी मागील 5 वर्षामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी 2017 पासून त्या ठिकाणी 2017 असेल, 18 असेल, 19 असेल, 2021, 22, 23, 2025 पर्यंत जर तुम्ही कर्ज काढून ठेवला असेल आणि त्याचं व्याज दर जास्त झाले असेल, तुम्हाला बँकांनी सारखं फोन करून त्रास त्या ठिकाणी देत असेल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आता समोर आली आहे। पहिल्यांदाच मुख्यमंत्री साहेबांकडून त्या ठिकाणी अधिकृत कर्जमाफीची तारीख आता जाहीर केली आहे। मग कोणत्या तारखेला आता तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो, इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही पण मागच्या वेळी पण ऐकलेलं असणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बच्चू कडूंनी ज्यावेळी उपाशी राहून 7 दिवसांचं आंदोलन केलं तर या मोर्चामुळे सरकार खडबडून जागं झाल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलंय। योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू आणि समिती गठीत करू असं मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी म्हणलं होतं। अखेर या समितीला मान्यता मिळाल्या, आता ही समिती स्थापन केल्या। या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चौकशी करूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। याचं कारण म्हणजे आता बघा चौकशी का करण्यात येणार आहे हे 2 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो। यासाठी लक्ष देऊन 2 मिनिट व्हिडिओ बघायचा आहे। आता चौकशी त्या ठिकाणी यासाठी होणार आहे कारण अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय, बँकेतून शेती पिकासाठी आम्ही कर्ज काढत आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी कागदपत्रे देऊन बँकेकडून 5 लाख 10 लाखापर्यंत कर्ज त्यांनी काढलंय आणि हे कर्ज काढलेले जे पैसे आहेत त्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी शेती घेतली आहे, कोणी 4 चाक्या गाड्या घेतल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी तर त्यांच्या खर्चासाठी चैनीच्या वस्तू, सोनं वगैरे, तर अशा वस्तू त्या ठिकाणी बँकेतील शेती पिकासाठी घेतलेल्या कर्जाचा वापर केले आहेत। ज्यावेळी शेतकऱ्यांची आता चौकशी करण्यास सरकारने सुरुवात केली त्यामुळे आता त्या ठिकाणी शेती पिकासाठीच अनेक शेतकऱ्यांनी कर्ज न काढल्याचं समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून आता या समितीच्या माध्यमातून आता प्रत्येक शेतकऱ्यांची चौकशी करून आता कर्ज माफी करण्यात येणार आहे। मग आता मुख्यमंत्री साहेबांकडून कोणती अधिकृत तारीख आता त्या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, ज्या तारखेला कर्ज माफ तुमचं होणार आहे, तुम्ही 1 लाख काढलेला असू द्या, 2 लाख काढलेला असू द्या, किती पण कर्ज काढलेला असू द्या, तर ते काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी सरसकट होणार आहे, तर काही शेतकऱ्यांचं अगदी 1 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार आहे, तर काही शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत सुद्धा कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे।
मग तुमचं कर्ज त्या ठिकाणी किती माफ होणार आहे, तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या त्या ठिकाणी बँकेनुसार त्या ठिकाणी तुमचं कर्ज माफ किती होणार आहे, तर यासाठी सुद्धा तुम्हाला महत्त्वाची अपडेट सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाच्या 5 ते 7 बँका आहेत ज्यांचं सर्वात पहिल्यांदा कर्ज माफ होणार आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या त्या बँकांची नावे सांगतो. बघा, स्टेट बँकेतील कर्ज माफ लवकर होणार आहे, ICICI बँकेतील लवकर कर्ज माफ होणार आहे, बँक ऑफ महाराष्ट्र मधलं कर्ज लवकर माफ होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर सहकारी बँकेतून कर्ज घेतला असेल, जसे की जिल्हा मध्यवर्ती बँक, तुमच्या गावातील संस्थेच्या बँका, यामधील आता सगळ्यात पहिल्यांदा कर्ज माफ तुमचं होणार आहे. मग आता कोणत्या तारखेला होणार आहे हे सुद्धा तुम्ही आता बघायचं आहे, कारण तारीख आता जाहीर केलेली आहे. सरसकट कर्ज माफ कोणत्या तारखेला होणार आहे, तुमचं 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज कोणत्या तारखेला होणार आहे, सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी लगेचच आता सांगणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन 2 मिनिटे व्हिडिओ बघा. कर्जमाफीची तारीख आता फिक्स झालेली आहे. बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आता तुम्ही 5 वर्षापासून कर्ज माफ होईल याची वाट बघत होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही निवडणुकीच्या आधी जो शब्द शेतकऱ्यांना दिला होता तर तो पाळणार आहे. तर त्यासाठी आम्ही फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार सांगितलंय. मग याच शेतकऱ्यांची म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांची, तुम्ही यामध्ये आहे का, तुमचा नंबर यामध्ये लागतोय का, जास्तीत जास्त कर्जमाफी होण्यासाठी नेमकं तुम्हाला काय काय करायचे आहेत, कोणत्या अटी पाळायच्या आहेत. बघा, आता ही समिती जी नेमणार आहेत, बघा मुख्यमंत्री साहेबांकडून समिती नेमणार आहेत. यासाठी तुम्हाला आता 4 कागदपत्रांची त्या ठिकाणी चौकशी होऊ शकते. पहिलं, तुमचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच तुमच्या घरामधील लोकांचं, तुमचा मुलगा असेल, तुम्ही असाल, तुमची बायको असेल, तुमचे इतर त्या ठिकाणी फॅमिलीमधील जेवढी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती लोक आहेत, तर तुमच्या घरातील यांचं इन्कम किती आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स सरकारला भरताय का, तुमचं उत्पन्न जास्त आहे का, यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र सरकारला आता द्यावं लागणार आहे, ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला. बघा, मग हा उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी आपलं उत्पन्न तुम्ही कमी दाखवलं पाहिजे. मग कमी दाखवण्यासाठी काय करायचं आणि सरकारकडून जास्त कर्जमाफी तुमची कशी करून घ्यायची हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन 2 मिनिटे तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लगेचच इथं लक्ष देऊन बघा, कारण हा व्हिडिओ तुमचं कर्ज त्या ठिकाणी जास्त कसं माफ होईल हेच तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कागदपत्र आता तुम्हाला सरकारला द्यावं लागणार आहे, त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID कार्ड तुम्ही काढलेलं आहे का. बघा, जर फार्मर ID कार्ड तुम्ही काढला असेल तर तुम्ही बिनधास्त राहायचं आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही आणि सरकार काय म्हणतंय, आम्ही त्यांचीच कर्जमाफी करणार आहोत जे शेतकरी आहेत. जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्ही शेतकरी आहे याचा ओळखीचा पुरावा तुमच्याकडे नसणार. त्यामुळे फार्मर ID कार्ड लवकरात लवकर काढलंय का बघा. आता ही फार्मर ID कार्ड काढलं तर तुम्ही शेतकरी आहात असं त्या ठिकाणी ओळखलं जाईल आणि तुमचे कर्ज त्या ठिकाणी माफ होईल. शेतकरी मित्रांनो, तुमची कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख आता स्पष्ट झालेली आहे. ती तारीख तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. आता 3 नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, तुमचा रहिवासी दाखला. आता रहिवासी दाखला का मागवलाय त्याचं कारण म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, आता अनेक बघा आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, जसं की उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, बिहार असेल. तर आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेरील जी लोक असतात तर इथं बिल्डिंग बांधण्यासाठी, करून खाण्यासाठी येत असतात. तर त्यांनी काय केलंय, तर या ठिकाणी शेती घेतलेली आहे, त्यांनी कर्ज काढलेलं आहे आणि ते पण आपल्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखवू लागले आहेत. आणि ज्यावेळी सरकारच्या लक्षात आलं की हे पण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी दाखवू लागले आहेत आणि त्यांनी सुद्धा कर्ज माफ व्हावे यासाठी सरकारकडे विनंती केली आहे. मग सरकार काय म्हणतं, हे महाराष्ट्र राज्याकडेच त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे, बाहेरच्या राज्यातील जे लोक आलेत त्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3रं कागदपत्र मागवले, रहिवासी दाखला. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे सरकारला आता या ठिकाणी बघायचं आहे. त्यामुळे रहिवासी दाखला त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्हाला कर्जमाफीची तारीख कोणत्या तारखेला होणार आहे, म्हणजेच कर्जमाफ कोणत्या तारखेला होणार आहे, मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय सांगितलंय हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे सांगत आहे, कारण सरकारने समिती नेमलेली आहे, त्यामध्ये ही कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला मागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा, पुढचं जे काय असेल ते कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे 2 कागदपत्रे यामध्ये येतात. ते म्हणजे
त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड आणि त्यानंतरचं पुढचं कागदपत्र 7/12 उतारा। आता पिवळे व केशरी रेशन कार्ड यासाठी मागवले, त्याचं कारण म्हणजे तुमचं त्या ठिकाणी गोरगरीब जनतेलाच पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जातं। तुम्ही गोरगरीब आहे का हे बघण्यासाठी पिवळे व केशरी रेशन कार्ड 7/12 उतारा यासाठी मागवलाय। त्याचं कारण म्हणजे तुमच्या 7/12 वर तुमची जमीन जर 50 एकर 20 एकर 30 एकर जास्त असेल तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी कर्जमाफीची तारीख कोणती सांगितल्या। आता बघा सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती आल्या ती तुम्हाला सांगतो। आता बच्चू कडू साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारला अल्टिमेट दिलेला आहे। 2 ऑक्टोबरच्या आधी सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करावी, अन्यथा बच्चू कडू साहेबांनी काय सांगितले की मंत्रालयावर डायरेक्ट शेतकऱ्यांचा धडक मोर्चा करणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरच्या आधीच आपली कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। कारण आता सरकार पूर्णपणे खडबडून जागं झाले, सरकारला आता कर्जमाफी करावीच लागणार आहे। आता 2 ऑक्टोबरच्या आतमध्येच ही कर्जमाफी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी सूत्रांकडून वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी लवकरात लवकर तुमच्यासाठी पोहोचण्यासाठी आताच सुखी जीवन या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।